श्री गणेशाय नमः. श्री विठ्ठलाय नमः. ज्यांचे करिता स्मरण तुटे जन्म संसार बंधन, प्रकाशे पूर्ण आत्मज्ञान जाय निरसोन देहबुद्धी. स्मरण केलं की आपलं जन्ममरण चुकतंय. जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये गुंतावं लागत नाही, जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये राहावं लागत. ज्याचे ऐकता लीला कथा निर्षे समूळ मोहमता, निर्दोषपदे हाता श्रवणे करिता वर्णिता. भगवंताची कथा ऐकली की सुखाची प्राप्ती होते, आनंदी आनंद होतो. असा आसरा हरी विजय. जो विश्वबीज विश्वालय, जो क्षीर विद्युतीचा परमप्रिय, जो निर्विकार अजय अव्यय, जो सच्चिदानंद गणन तो. भगवंत कसा आहे? निर्विकार आहे. असा असणाऱ्या भगवंताची कथा ऐकली की आपल्या जन्म मरणाचा फेरा. श्रोता आणि वक्ता साहित्य कथा कविता श्रवण अर्थबोध करता जगन्नाथ तुची सर्व. जगन्नाथाचं ठिकाण असं असताना हरी जे ग्रंथ आहे आणि ती कथा आपण श्रवण मानसरोवर ठिकाणी म्हणला राजहंस सभे राजहंस पक्षासारखे आपण श्रवण करा. भीमा तिरुवासा पंढरीनाथा, पुढे बोले हरी विजय ग्रंथा, तुझी अद्भुत लीला समर्था तुझे बोले रसाळ. असताना ग्रंथ तू आता म्हणला शिके, तू बोलायला आता पुढेही ग्रंथ असताना माझ्याकडून असताना लिहून घे. मी केवळ मतिमंद आळशी मज हाती हा ग्रंथ करविशी, जरी सकळ साहित्य पूर्विषे तरीच ग्रंथ जडे. आणि आयुष्या पण कथा लिहून घे. मग मागे सप्तमाध्यायाचे अंती गाराने गवळणी सांगती, दशावतारांची लीला रीती दाविली गती भगवंताने 10 अवताराची लीला दाखवली. म्हणला 10 गवळणी स्वदेशी पुढं गाणे आपली लीला वर्णिली भगवंते परी, ते मिथ्या वाटे गोपिकांते, ते दशावतार चरित्र अद्भुते गोपीने सांगितली. अवताराची मला कथा गवळीला सांगितली. गवळीला वाटत ही खोटं बोलते म्हणजे ह्याला काय कळते म्हणजे एवढा मध्ये मी आता प्रत्यय उचलली दाढेवर धरली असली कथा सांगू शकतो. म्हणते यशोदे सुंदरे भाऊ कोडी करीतो मुरारी, याची घराणी वर्णिता वक्ती शेषी नारायण शास्त्र ते वर्णन करता नाही. एवढ्या खोड्या कृष्ण भगवंतांनी केल्या आणि कृष्ण भगवान पूर्ण असणारा अवतार होता म्हणून एवढ्या खोड्या केल्या. गोपे म्हणते यशोदे सती, तो व्रत घेई संकष्ट चतुर्थी, गणेश गुण देईल या प्रते निश्चयशी जणी. सांगू लागले म्हणली आता गणेश चतुर्थी आता पुढे पुढे येणारी आहे ना, ती चतुर्थी मला तू धर आणि गणपतीला काहीतरी नवस कर, मग ह्याच्या खोड्या जरा कमी होते. गणेश देईल उत्तम गुणे माने, आमुचे वचन प्रमाण, यशोदा म्हणे अवश्य करीन संकष्ट चतुर्थी. यशोदी म्हणते म्हणला संकट चतुर्थी मी करीन आणि त्या गणपतीला नवस बोलला तर नवस पुरा करीन. गजवदनाशी म्हणे यशोदा गुण देई माझी अमुकदा, संकष्ट चतुर्थी सर्वजण सोडी. गणपती पुढे असता यशोदी नमस्कार करू लागले, आता माझ्या मुलाला तू काहीतरी गुण दे. वचन ऐकून कृष्ण नाते सत्य करावया गणेशाते, खोडी नाही केली अनंत एक मासपर्यंत. गणपतीचं कौतुक करण्याकरता भगवंताने काय खोड्या पूर्ण करायला बंद केल्या. आता खोडी करायची भगवंतानी. यशोदा म्हणे आली प्रचिती, धन्य धन्य देव गणपती, तो सेवेची आला चतुर्थी संकट सर्वाचे. आता ह्याची प्राचिती मिळाले म्हणली, आता मला नवस पुरा करते म्हणले, आता मला कृष्ण खोड्या बंद झाला. इंदिरा बंधूचा उदय होय तवरी, यशोदा उपवाशी राहे, पूजा सामग्री लवलाय करी माय सिद्ध तेव्हा. त्यावेळेस असताना तेव्हा चंद्र उपवासाचे असताना मला कृष्ण असताना यशोदा उपाशी राहिली आणि साहित्य घेऊन आता गणपती पूजा करणार आहे. थोर थोर लाडू 21 शर्करा मिश्रित केले सुरत, सिद्ध लाडू विशेष आणि भोवस मोदक ते. मोदक केले, लाडू केले आणि यशोदीने एका परातीमध्ये भरलेले. ऐसा नैवेद्याचा भरून हारा, माता नेऊन ठेवी देव्हारा, तो उदय झाला निशा करा पडिला अंबरी प्रकाश. त्यावेळेस असताना असे परत भरली देव्हाऱ्यापाशी नेऊन ठेवली, तेव्हा चंद्र इकडे उदय झाला. मातेशी म्हणे ऋषिकेशी लाडू मज कधी देशी, माता म्हणे गजवदनाशी नैवेद्य दावून देईन. यशोदीला म्हणतो आई मला लाडू एक तर दे. तेव्हा असताना म्हणलं यशोदा म्हणते अरे दाखवू दे बाबा, त्या गणपती काही तर तुला देते. अनेक धूप दीप सामग्री माता आणू गेली बाहेर, देव्हाऱ्याजवळ श्रीहरी एकलाची उभा होता. यशोदा मला बाहेर गेली, मला काय धूप दीप असं आणायला गेली तर कृष्ण भगवान त्या लाडूच्या परत पिशत होता. एकांत देखुनी ते वेळा श्रीकृष्ण हारा उचलला, नैवेद्य सर्व स्वाहा केला क्षणात लागता. सगळेच लाडू झालं एकदा घातलं गणपतीला घेतलं, एकदा मौनेच करुणी सर्व ग्रास, उगाच बैसला जगदीश श्री वैकुंठ पुरविला असं लीला जगाचा मालक असताना जगाचा करता असताना भगवंताने काय
काय केलंय सगळे लाडू खाऊन टाकले. धूप दीप घेऊन त्वरित माता आली सदनात, त्वरिताची देखील आहारात येत देव्हारिया पडलेला. धूप दीप घेऊन आले तरी असताना परत रिकामी दिसू लागली. काय लावा आहे का निवड आहे काही विस्मय मायेशी वाटला, म्हणे रे कृष्णा गणनिळा नैवेद्य अवघा काय झाला, हारा पडिला रे का. काय झाला तू काय केला अशा असताना मला माता विचारू लागली. श्रीकृष्ण म्हणे ओ माते सत्यमानी वचनात 1,000 उंदीर येथे आले होते आता हो. गोष्ट आहे म्हणला 1000 उंदर आले होते म्हणला त्या उंदरांनी सगळंच खाऊन टाकलेलं आहे. त्यात एक थोरला मुशक त्यावरी बैसला विनायक, सोंडेने लाडू सकळीक एकांक्या कशिले. गणपती बसताना आनंदाने सोंडेल लाडू सगळेच खाऊन टाकले. सर्वांगी चर्चेला शेंदूर, सोंड हलवली भयंकर, उदर त्याचे भ्यासुर देखून मी थोर झालो. मला भय वाटला म्हणून कोपऱ्यात बसलोय म्हणला. बोबडी वळली वदनी न बोलवे माझे जननी, क्षुधा लागली मज लागुनी लाडू देई सत्वर. त्याला बघितलं की माझी जीव सब उघडी वळली. मी काही स्वतः केलं नाही मला सगळे लाडू त्यांनी खाऊन टाकले. जननी बोले क्रोधायमान उघडून दावी तुझे वदन, जगन्निवास करी रुदन दिन वदन कृष्ण भगवंताला दंड घाला देत असताना तोंड ठाकूर म्हणली तू काय केलंस खोड्या म्हणली आतापर्यंत खोड्या तुझ्या जागी. लाडू होते बहुत कैसे जातील माझी या मुखात, विचारे करून निश्चित मग मज शिक्षा करी हो. मला शिक्षा कर 1000 लाडू होते मला एवढी वेळ लाडू खाऊ शकेल का. मग आहे मला शिक्षा कर म्हणला खरंच त्यांनी खाल्ले. गणेश गेला लाडू घेऊन मजवरी आले विहरण, माता म्हणे वदन उघडून दावी कृष्णा म्हणली तर गणपती लाडू खाली मला शिक्षा करायचं म्हणला. कृष्णा तू म्हणली तोंड उघडवर म्हणली तुझं खरं काय मला कळत नाही म्हणली. तू बहुत कोड्या केल्या तुझ्या बहुत कोड्या केले. हरी म्हणे मारू नको माते उघडून दावी तो वदनाते, माते पुढे वैकुंठनाते मुख पसरून जाविले. तो ब्रह्मांड देखील संपूर्ण वैकुंठ कैलास आदी करून असंख्य दिसते गजवदन जननी पवन तटस्थ. यशपतीला ब्रह्मांड दाखवले, कैलास दाखविला, गणपती दाखविला, यशवदा दाखविले, असा हरी रूप दाखविले. कृष्ण मुखातून गजवदन मातेशी म्हणे ऐके वचन, हा देवादिदेव सनातन तुझे उदरे. यशपती मातेला गणपती सांगू लागलाय देवाचा देव आहे त्याला शिक्षा करू नको म्हणला. त्यालाच निवदाचे दाखविला की मला आम्हाला सगळ्याला पोचतो. आम्ही समस्त ही देव या श्रीकृष्णाचे अवयव पूर्ण ब्रह्मानंद केशव भजे अशी जननी. या देवाला निवेद दिला की सगळ्या देवाला पोचला. बाकीच्या देवाला बघायची गरज नाही म्हणला. गणपती सांगू लागला. यशोदा झाली समाधीस्थ अहंकृती विराली समस्त, आपण आपा विसरत लीला अद्भुत देखून. भगवंताची लीला आनंद बघितली यशोदा आपल्याला आपण विसरून गेली आणि तिला समाधी अवस्था प्राप्त झाली. नेत्र उघडून शेवेची पाय तो कृष्ण उभे पुढे उभा आहे, म्हणे लाडू देईन जन्य क्षुधा बहुत लागली. यशोदीच्या समोर यशोदा डोळे थोडे वेळ राहिले आणि डोळे उडून बघता कृष्ण समोर उभारलाय. आहे मला एक लाडू दे की. माता सद्दतीत होऊन कृष्णेकडे घेतला उचलून, हरे सांगात घेऊन करी भोजन. सावध कृष्ण भगवंताला आपल्या काकीशी घेतला. आता एवढं बघितलं इसो बघितलंय एवढं विश्व दाखवलं. यशोदीने आपल्या काकाशी कृष्णाला घेतलं. एकदा बळीभद्र चक्रपाणी खेळत असता अंगणी कृष्णे मृत्तिका घेऊन आपल्या वदनी घातली. बळीराम आणि कृष्ण अंगणामध्ये खेळत असताना कृष्ण भगवंताने माती खाल्ली. बळीराम म्हणे ऋषिकेशी आता सांगतो मातेपाशी, म्हणून संकर्षण वेगेशी मंदिरात प्रवेशला. तुझ्या आईला सांग तू यशोदीला मला तू माती खाल्ली मग म्हणे जननीशी मृत्तिका बक्षितो ऋषिकेशी, मग ते शिवटी घेऊन वेंगेशी हरिपाशी पातली. कृष्ण भगवंताला बळीराम यशोदीला सांगू लागला मला तुझ्या असल्या कृष्णानं माती खाल्ली बघ. छेडी घेतली आणि असताना यशोदा बाहेर आलेले. बळीराम म्हणे ऋषिकेशी, मग म्हणे जनकाशी मृतिका बक्षितो ऋषिकेश, मग ते शिपटी घेऊन वेगेशी हरिपाशी पातली. कृष्ण असं बोले दाटावून, म्हणे सुख दावी उघडून, तो भयभीत जगजीवन दिन वदन करी. तेव्हा श्रीकृष्ण भगवान असताना भयभीत झाला आणि भयभीत होऊन असणाऱ्या आपल्या आईला म्हणतो नाही खायला माती. जननी मारेल म्हणून वर हस्त करी जगजीवन, माते बळीराम येऊन लटकेच सांगितो. लटकेच सांगू लागला म्हणला आई मारेल म्हणते शेडी मारेल असा हात वर केला. याचे मनीचा भाव पूर्ण की मज तुवा करावे ताडन, पाहे जननी माझे वदन कैशी मृतिका बक्षिली. आईने तुला मारावं लटक्या पड्या सांगू लागला. मूक हरीने पसरले तो ब्रह्मांड सकळ देखील, हा पूर्ण ब्रह्मायशी ओळखले यशोदेने. यशोदीला किती वेळेस विश्वरूप दाखवलं
आत्ताही त्याने मुख फाकलं, आनंद ब्रह्मांड दिसू लागली, आनंद देव दिसू लागले, आनंद यशोदा दिसू लागले. म्हणला हरिनं म्हणला त्या अर्जुनाला दाखवलं ईश्वर असो एके दिनी कमलोद्भवी पिता स्फटिक भूमीत खेळता लीला दाविले ते आता सादर ऐका भाविक हो. भगवंतानं म्हणालेला असणारे यशोदीला काय दाखवली, अन्नकधी भगवंत असताना खेळत होता आणि त्या धर्माला काय दाखवली. स्फटिक भूमीत प्रतिबिंब घन्यळे देखील स्वयंभ मातेशी म्हणे निज भक्तवल्लभ मज काढून देई ते. जमिनीमध्ये असताना सूर्याचं बिंब बनवलं, त्या आईला म्हणतो ही काढून दे मला, निघल गो सूर्य आकाशात आणि ते बिंब असताना मला प्रचलित आहे, त्या आई मला काढून दे लवकर. तो हसुनी बोले माता ते नये हरी काढिता ऐशे एकांताची जगत पिता लोळणी केव्हा घाली. कृष्ण भगवान लोळा तर काय करता येत नाही, लवकर मला काढून दे. गडबडा लोळे धरणी म्हणे प्रतिबिंब ते काढून नाना प्रकारे समजावी जननी परी रडता न राहे. कृष्णाला नाना परी समजाविले, आतल्या मंदिरात नेले, हृदय मंदिरात नेले, थापटिले, रडू नको रे बाळा असे आता मला यशोदा माता तिला समजावू लागलेली. लिधली बहुत खेळणी परी ती न घे चक्रपाणी घातला पाळणा येऊन परी कदापि न राहे. कृष्ण भगवंता नानकची खेळणी दिली, पाळण्यामध्ये आट घातला, झोका द्यायला चालू केला, निद्रे बाळा डोलऱ्यावरी अशी गाणे म्हणू लागली, पण कृष्णाला काय डोळा लागायला तयार नाही. माता म्हणे श्रीहरी निज घेई तू क्षणभरी प्रतिउत्तर दे पुतणारे निज स्वरूपी मीच असे. कृष्ण भगवंता सांगितले कृष्णार झोप म्हणले असतं रे, उत्तर अक्षिंता वध करणारे भगवान येसुदेला काय म्हणतो. माया म्हणे किती रडतोशी गोष्टी गोड सांगे मजशी हरी म्हणे बोलावे अशी दुसरे पण दिसेना. सांगू लागला असणारे म्हणला हा एक कृष्णा किती गोड गोष्टी बोलतो, तुझ्या घराने किती ऐकून घेतले, त्या म्हणताना म्हणला आई म्हणून सांगण्याकरता म्हणला कोणी दिसणार झालंय. आयशे रडता करी बोल परी समजेना तमाळ निळ तैसाची सोडून बघतो वत्सल माय गेली ना. कृष्ण भगवान असा रडू लागला, किती समजण्याचा प्रयत्न केला, आई समजावले, रडू नको रे बाळा म्हणली, तरी कृष्ण भगवान राहायला नाही. तो कार्यप्रसंगी त्या अवसरी राधा येत यशोदेच्या मंदिरी ते पालका माझी जगत दुधारी रडता देखील कृष्ण भगवान रडत होता, राधा त्या टायमाला घरी आली होती. मने कारण शिरे चावटा गोष्टी सांगशी की चाचाटा आयशे बोलून देवरीच्या कडेवरी घेतले. का रडतो म्हणली, मोठ्याने गोष्टी आमच्या घरी सांगतो म्हणली, मी शंका सुरू मारला, मी पृथ्वीचं मृधन केलं, दाढेवर प्रत धरली, असल्या दिवसांना आता का रडतो. तो राहिला उगाच रडता माय म्हणे की ऐक राधे आता नेही घराशीर कृष्ण सांगितलं की तुझ्या घराला घेऊन जा. राधा म्हणे भो सुंदर भुवन सुंदरा चाले आता माझ्या मंदिराकडे घेऊन विश्वद्वारा राधा तोरे चालले. मला कृष्ण भगवानाला काकेला घेतलं आणि आपल्या घरी घेऊन निघाले. डोलार यावरी नेऊन बैसविला कैवल्यदानी तो भ्रतार नव्हता सदनी असे गवळवाड्या सदा त्या राधेचा मालक असताना बाहेर गेला होता आणि कृष्ण भगवान तसा डोल्यावर म्हणून बसवला आणि असणारे राधा त्याला जीव घालला गेले. तो राधेची सासू म्हातारी तीही नशे कदा घरी सदा राहे गोश मंदिरी दधी राधेची सासू असणारी म्हातारी ती असणारी आपल्या कुठं गप्पा गोष्टी करीत होती आणि कृष्ण भगवान घेऊन राधा घरी आलेली. असो घरी एकांती राधा हलवी डोलारा वेदवंदा तिची या स्वरूपाची मर्यादा कोणासी न वर्णवे. तिच्या स्वरूपाची मर्यादा कोणाला असताना मला तिचं लेखन करता येत नाही, तिचं वर्णन करता येत नाही, अशा भगवंताला डोलारा बसवलं, डोलारा हलवू लागलेले. जैसा का इंदू संपूर्ण तैशे राधेचे सुहास्य वदन नाशिक सरळ शोभायमान आकर्ण बघितले की प्रत्येकाचा मनाला वेद लागावा अशी असणारी राधा. राधा म्हणजे मला आता काय भक्त काय म्हणतात राधाच म्हणतात, काय भक्त म्हणतात राधा म्हणतात. कृष्णाची अनन्य असणारी मला भक्त होती राधा. कृष्ण भगवानचा हृदय ठेवून असं राधा दिसत होती, अशी असणारी राधा असणारी कृष्णाला हरवू लागलेले. कर्णी जडित ताटके अत्यंत तळपती सुरेखे नक्षत्रपुंजासारखे मुक्त घोष डोलके. सुद्धा म्हणला आकाशात चंद्र चांदण्या असणारी मला झळकत होती, अशी असताना आता सुंदर जैसे का हिरे तळपती वदनी तैशा द्विज पंक्ती सकळ अलंकाराची दीप्ती सदना माझी न समाय. मला प्रकाश होऊ शकत नाही, अशी राधा असणारी सुंदर होती. असो ऐशी राधिका सुंदरा डोलारा हलवी जगत दुधारा मग म्हणे यादवेंद्रा तू धाकुटा बहुत असशी. राधा असणारी डोलारा हलवी ते भगवंता तू बारकाय रे म्हणली,
अशी राधा कृष्णाला बोलू लागली. जरी असताशी निमासूर तरी होता बरवा विचार मग म्हणे वज्रराज किशोर थोर होईन आता मी. भक्ताची जशी इच्छा आहे तसा देव इच्छा पूर्ण करतो. राधा म्हणते कृष्णा तू बाहेर काय तेव्हा कृष्ण भगवान म्हणतोय भक्ताची जशी इच्छा आहे त्याची इच्छा मी परिपूर्ण करतो. गदगदा हसे राधा कैसा थोर होशी गोविंदा ऐशे बोलता ते मुग्धा स्वरूप थोर झाले. असू लागली अरे गोविंदा तू कसा थोर होणार अरे भक्त आहे त्याच्या भक्ताप्रमाणे माझी इच्छा पूर्ण करतो. जो अनंत ब्रह्मांड करता जो आधी मायेचा निज भरता त्याशी थोर व्हावे अशक्यता सहसाशी निश्चित. माहिती असताना भरता रे तुम्हाला काय आणि त्या भगवंताला मोठ्या होण्याची काय असेल की चिंता करायची गरज नाही. आता आता भगवान मोठ्या होण्याकरता तयार लावलाय. निमासूर मुख सुंदर झाला वैकुंठीचा सुकुमार राधा म्हणे हा ईश्वर गोकुळा माझ्या अवतरला. त्या वेळ असताना भगवान असताना तुला तत्काळ थोर झाले तेव्हा असताना राधा म्हणते कृष्ण भगवान असताना सुकुमार ही असताना अवतार गोकुळामध्ये घेतलेला आहे. सुखशेज नित्य राधा भोगी तसे परमानंदा तेजोनिया द्वैते वेदा कृष्णरूपी मिनली. कृष्णाच्या भगवंताचे म्हणला असणारे मला भक्तीमध्ये असणारे राधा गुंग झालेले. तो तेच समयी भ्रता रानया आला घृत कावडी घेऊन या वाड्यात प्रवेशला लवलाया तो कपाट दिसलेसे. तिचा मालक घरी आला राधेला म्हणला असणारे कवाडवर राधे अशा आरळी वाढल्या अंगणामध्ये. अनया म्हणे राधेशी द्वार उघडी वेगेशी कोणाशी बोलतेशी गुजगोष्टी घरात. ऐकोनी भ्रताराची या शब्दा भयभीत झाली राधा मग म्हणे श्री गोविंदा लहान होई सत्वर. त्यावेळेस राधा घाबरून म्हणते कृष्णा लहान होई आता मला मोठं होता येते मला लहान होता येत. माझी लाज राखी आता पूर्वत होई मागुता तव तो माया चक्र चाळीता 5 वर्षाचा झाला. ईश्वर आलेले देवा आता तरी माझी लाज राख अशा तरी राधा कृष्णा पुढे हात उडू लागले. ऐशे देखून ते अवसरी राधेचा हर्षण माया अंबरी दहिभात आणून जळकरी कृष्णापुरी ठेविला. कृष्ण भगवान केवळ म्हणजे अवस्था ऐकून कृष्ण भगवान दाखला झाला बारका झाला लहान झाला दहिभात आणून कृष्ण भगवान. भ्रता राशी म्हणे सुंदर कृष्ण जेविता आहे समोर तुम्ही एक क्षण एक धरा धीरा द्वारा आता उघडते. म्हणते कृष्ण जेवतोय म्हणजे त्याला दहिभात चालते त्याला क्षणभर धीर धरा. शेवेचे द्वार उघडे तो देखील रूप सावळे अनयाने कृष्णाशी पुढे घेतले मुखचुंबले प्रीतीने. कृष्ण भगवंताला जवळ घेतलं त्याला असणारे त्या कृष्णाची मुखे घेऊ लागलाय. अनया म्हणे राधेशी पायी तुझ न गमेची निजग्रही कृष्णाशी नित्य आणि जाई खेळावया भगवंताला नित्य नित्य नेमान घरी घेऊन येतात अशा असताना मार्गाची साधण्या पाहिजे. याचे पाहता श्रीमुख अनंत जन्मीचे हरे दुःख तुझ काळ क्रमावे आणि कृष्णा विनासेना. जन्मोजन्मीचं तू विसरून जातो मनुष्य जन्मोजन्मीचे तू कधी विसरत दिली पंढरीचे जाडे एक वेळा जन्मोजन्मीचे तू काही विसरून. राधा वंदी भ्रताराचे चरण तुमची आज्ञा मज प्रमाण मायेने घराशी नेता जगजीवन करी हृदन आक्रोशे. म्हणून गेला म्हणा आता न्याय वेळेस कृष्ण माझ्या घरी घेऊन ये. ऐशे बहुत दिवस झाल्यावरी गुजगुज उठली गोकुळा भितरी कृष्ण राधेच्या घरी थोर होतो म्हणून गावामध्ये असताना मला घराला उठलीस की बातम्या लगेच कळते. बातम्या याला कमीच नाही किती रेडिओ आहे किती मोबाईल आहे त्या मोबाईलवर बातम्या ह्याच्या कानात त्याचे आणि त्याच्या कानाला ह्याची अशी बातमी करे कृष्ण राज्य घरी मोठा होतो आणि पुन्हा बारका होतो अशा गोष्टी गोकुळामध्ये एक म्हणते गोष्टी नव्हे लहानाचा थोर कैसा होय एक म्हणते नवल काय कृष्ण नाटकी भाऊ असे. एक म्हणतोय लहान थोर कुठं होत असते काय एक जण म्हणतोय अरे नाटकी होती असं काही सांगता येत नाही असा नाटकी असा असणारे मला काय करू लागली. कोण म्हणते सगुण एक म्हणते निर्गुण एक म्हणते गुणागुण याचे ठाई नाही. एक म्हणजे निर्गुण एक म्हणजे सगुण आहे असा गुणाच्या वेगळ्या असताना भगवान आहे तो. वेदांती असे ब्रह्म म्हणते मीमांसक याचे लागे कर्मी करीती सर्व करता हाची म्हणते नाही सगळं करता धरता तो भगवान आहे. याला सगळी म्हणतात याला अवतारी झाली काय याला अवतार धारण केलाय. सांख्यशास्त्र गरजत प्रकृती पुरुष सांगत तोची हा कृष्णनाथ गोकुळात अवतरला. कृष्णनाथ सगळे शास्त्र वाचतात मला गरजातात म्हणलं मोठे माणूस सांगतात म्हणला हे सांगतात शास्त्र सांगतात 18 पुराण सांगू शकतात याच्यात रावता गर्जना करतात. भाष्यकार शब्द साधून याच्या नामाचा अर्थ करून त्याची शास्त्र व्याकरण हरिगुण वर्णित असे.
6 शास्त्र आहे येदाने स्वयंच बरोबर योग साधना पतंजली साधून पाहता वनमाळे ऋग्वेदी कर्मे स्थापिली याचे लागी पावावया. तर रघुवेद सुद्धा मला भगवंताने लावला आणि त्या रघुवेदा माझी स्वयंची कथा आहे. यजुर्वेदी दिव्य ज्ञान औपसन सांगे अर्थवर्ण सामवेदी करीत गायन याची लागी पावते. असा भगवान या गोकुळामध्ये अवतरला. शैव म्हणते सदाशिव वैष्णव हा म्हणते रमाधव सौर म्हणते स्वयमेव सूर्यनारायण जयते. कृष्णाला जर कोणी असताना असा असताना भगवंत म्हणायचं. गाणपत्य म्हणते गजवदन तोचे हा राधा मनमोहन शाक्त मजती शक्ती लागून तोचे हा प्राणप्रकट रूपे. कोणी माझ्याबद्दल म्हणायचं असा असताना भगवान असताना मला साहित्य अवतरले. एक म्हणते अशी काळा कोणी म्हणते आहे सावळा परी तो सकळ वर्णा वेगळा जो राधेने डोलणारा बसविले. भगवान असताना मला कोणी सावळा म्हणायचं कोणी काळा म्हणायचं पण राधेने असताना त्याचा रूप रेखा आपल्या हृदयात पसरलाय. सचिने तप केले बहुत सप्त जन्मपर्यंत भोगावया भगवंत तोची राधा सत्य मोकळे. बहुत केलं होतं का म्हणायचं आहे काय तुझ्यासाठी आले वनात. अरे कोणी गवळण कोणी मारावी गवळण नाही. अरे रातावी तर कशी गवळण त्या भगवंताची गवळाची रचून आहे आणि त्या गवळाने भगवंताला बऱ्याच वेळेस ती करोडं गळवून लावली. त्याच कॅसेट लावायची तुझ्यासाठी. म्हणू लागला तुझ्यासाठी. अरे कुठं आली. अरे ते बघा तिचं प्रेम काय होतं आणि त्या प्रेमाकडे बघा. हा पद्मपुराणे असे ही कथा श्रुती शब्द न ठेविते जे या ग्रंथा मुळा वेगळी सर्वता कथा तत्वता वाढेना. पद्मपुराणामध्ये असणारी कथा आहे मला पूर्ण कथा ऐकून घ्यायची आणि ती कथा असणारी आपण खरा देव का खोटा देव का राधा कशी आहे का भक्त राधा आहे का नाही ही कथा पद्मपुराणामध्ये ती कथा ऐकावी उगत काही म्हणायचं नाही. जयदेव पद्मावती रमण बोलिला राधाकृष्ण आख्यान जो पंडिता माझी चूडामणी रत्न व्यासावतार कलियुगे. व्यासाचा अवतार कलियुग झाला मला तो असताना सुद्धा आपल्या ग्रंथामध्ये या कृष्ण भगवंताच्या कथा त्या पद्मपुराणामध्ये वर्णन केले. बिल्व मंगलादी कवींद्र कथिती राधाकृष्ण चरित्र तेच वर्णित श्रीधर नसे विचार दुसरा. ही चरित्र म्हणलं असताना या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे आणि त्या ग्रंथाची कथा जो ऐकून बघावी आपण बघावी. असो गुजगुज उठली गोकुळी राधाग्रही थोर होतो वनमाळी ते यशोदेने कर्ण कमळी ऐकिले जनवार्ता. ऐकल्या गोष्टी बनल्या असताना कृष्ण मला असताना तुझ्या घरी थोर होतो ही गुजगुज गोष्टी बनलेल्या असताना ईश्वरीने ऐकलेले. गवळणी सांगते यशोदेशी कृष्णन धाडी राधेच्या ग्रहाशी माता म्हणे ऋषिकेशी राधाग्रहाशी न जावे. ही बी जमत नाही ती बी जमत काय पण जमत नसलं. रामायण करणं जमत नाही भजन करणं जमत नाही कीर्तन करायला जमत नाही. माणसाला कुठलं जमतंय कुठलं जमतंय का. अरे कीर्तन करायला बी लावत येतं भजन करायला बी लावत येतं. आता ग्रंथ चालला त्याला बी नाही होत ना. थोडा कमी आहेत का आपण करावं नेमकं काय. हा तथापि तुझ अशी रडून तरी मी तुझ शिक्षा करीन मग बोले जगजीवन जाई आता सर्वता. राज्या घरात तो गेला आपला शिक्षा करीन बंद करीन आता. कशामुळं कृष्णा ताकीद करते जाऊ नको तू कोणाच्या घरी अशी असणारी सुद्धा आपल्या मुलाला ताकीद करू लागली. राजेची सासू म्हातारी तीस एक सांगती सुंदरी तुझ्या सुनेशी तो आवरी घरास हरिना आणि जे. दुसरी गेली केवढं नसतं तर राजाची सासूला समजून लागली म्हणजे तुझ्या सुनेला आवड कृष्ण घरला आणून देऊ नको. हे काय का देव सुद्धा घरला आणण्याची चुरी आहे का नाही आपल्याला म्हणणार नाही का काय करा देव म्हणणार नाही का नाही म्हणणार. त्या काळात म्हणजे तुम्ही आता ह्या काळात काय म्हणणार आहे. आता देवाचं काय आहे ना देवाचं म्हणायला ना काही जणांना देव सुद्धा आवडत नाही अशी सुद्धा काळामध्ये आहे. त्या बी काळात होती आणि ह्या बी काळात आहे. सासो म्हणे राधे परियशी कृष्ण जरी घराशी आणशी तरी मी शिक्षा निश्चयशी तुझ करीन राधे आता जर कृष्ण तू घरी आणला निश्चित तुला शिक्षा करेल दंड करेल. आयशी लौकी पडिली तुटी नवे राधेशी कृष्ण भेटी स्पुंद स्पुंद निरळे गोरटी म्हणे जगजिटी अंतराला. राधा कशी होती प्रेमळ भक्त होती म्हणून राधा फुंदू फुंदू रडू लागली. नावडे अन्न उदक पान नावडे मार्जन आणि भूषण नावडे अंजन चरण शयन कृष्णाची तिच्यामध्ये ताडातूड झाली तेव्हा राधा
फुंदू रडू लागली. नावडे कदा दिव्यांबर काढून टाकली अलंकार नावडती सुमनहार केवळ विकार वासते. राधेला कसला ही काय आवडायला तयार नाही. राधा रडू लागली देवामध्ये माझ्यामध्ये काय कथा तूट करावी अशी राधा पुन्हा पुन्हा विचार करू लागली. चंद्रकिरण शीतळ थोर ते वाटते परम तीव्र हृदय आठवे श्रीधर चिंता थोर वाटतसे. किती फुलं हाताने काय ती गाडी समोर इस्तेच्या इंग्लिसारखी वाटू लागली. एके दिवशी कुरंग नैना चालेली कृतांत भगिनी जीवना चाले हंसगती शुभानना नंद कृष्ण भगवान कोट्यामध्ये गायच्या बसलेला आहे दहार काढतोय असं राधा मला पाण्याला घरी घेऊन निघाली. तो ते वेळी प्रातकाळ धारा काढून गे घननिळ हाती भरणा घेऊन गोपाळ धारा काढी गायची धार करता कोट्यामध्ये भरणा भरुनी घरात यशोदा डेरियात तो तिथं मागोती येई त्वरित दुसरा भरणा न्यावया. मला धार काढून एक भरणा ओतलं दुसरीच भरणा नेण्याकरता यशोदा कोट्यामध्ये आलेले. ज्या गाईस स्पर्श गोविंद ती सामर्याद फुटे दुग्ध भरणा भरताशी मुकंद तो ब्रह्मानंद काय करे. आपली मुखी धारा कृष्णा ओढीत भरभरा तो माता म्हणे श्रीधरा ऐशे काय करतो शे. कृष्ण म्हणे भरला भरणा अडकेल गाईचा पाना म्हणून या माझ्या निजवजना माझी धार काढतो. यशोदा गेली घरात पुढे भरणा घेऊन कृष्णनाथ द्वाराकडे जवे पाहत तो ते राधा उभी असे. कृष्ण भगवान असा भरणा घेऊन उभारलाय. देखोनी राधेचे वदन तन्मय झाला मधुसूदन विसरून गोदहन वृषभ खाली बैसला. कृष्ण भगवानचा देवान विसरून गेला राधेचा ते देवान विसरून गेला. काय अन्न भक्त असल्यावर ते देवान विसरत असतं. भगवंताने काय केलं गायच्या खंडार करत ती बैलाच्या खाली बसला आहे. राधेकडे करुणी वदन इकडे ओढी वृषभाचा वृषण बोलला राधेशी देखुनी नाही स्मरण देव सुद्धा बोलले. कोणाला देव बघून बोलतात या भक्ताला बघून सुद्धा देव बोलतात. देव सुद्धा संतांच्या सजनी असतात. देव जात नाही दुसरीकडे देव पुढे जातात. जिथं भजन कीर्तन तिथं देव उभा. राधा वदन शशांक देखोन भुलला व्रजपालक दोन्हीची नेत्र चक्र सुरेख स्नेहं करून पाहते. राधा कृष्ण भगवंताकडे पाहू लागली. राधा म्हणते कृष्णा माझ्या म्हणजे तुझ्या म्हणजे काय त्याचा तुड व्हावी. यशोदा आली अंगणी तो वृषभ दुहित आहे शक्रपाणी माता म्हणे ते क्षणी काय करतोस गोपाळा. अरे कृष्णा तू काय करतो पुन्हा धार काढतो अशा तरी असते यशोदा. कृष्ण भगवान राधेकडे लावून नेत्र मातेशी देत प्रत्युत्तर म्हणतो काढितो गायीची धार भरणा समग्र भरला हो. कृष्ण भगवान आईकडे बघतो राधेकडे बघत बघत असं म्हणतात मी गायीची धार काढतो म्हणा कुठं पाहिजेच काढतोय. माता म्हणे बरवे पाये दोहितोशी वृषभ की गाय खाली पायानेच भक्तिप्रिय तो वृषभ दृष्टी देखील. त्या कृष्णाला काय करता येत नाही सांगू नका. बायला पशु आतापर्यंत गायता येते. मातेशी म्हणे कमल नायक देवाचा नवस चुकलीस बहुतेक चौथा नाचे थान एक येतुका माझे झाले. अगं आहे तुला देवाचा काय तर नवस चुकलीच म्हणली त्या गणपती नवस पूर्ण झाला एकच थाना गेला गायला. माता म्हणे श्रीहरी तुझे मन नाही थारी तव द्वारी देखील कुरंग नेत्री राधा सुंदरी कृष्ण तुझं मन फिर नाही रे. आधी राधा असताना समोर असताना यशोदीने बघितले. माता म्हणे घट घेऊन शिरी कागे येते उभा द्वारी येरी चालली झळकरी यमुनाने रानावया. राधा असताना यशोद असताना तर राधेला पण लागले. गेली येऊनी यमुना जीवन तो खेळावया आला जग जीवन राधेच्या द्वारी येऊन मुले मिळवून उभा असे. अरे असताना कृष्ण भगवंताने आपली बारकी बारकी बोबड्या सुद्धा मी आपल्या असताना मला घेतली तो राधिका ओसरीवरी मंथनाशी आरंभ करी तो नेत्री देखील श्रीहरी जलदवर्ण साजिरा. भगवंताला बघितलं राधेने म्हणला ताक करते सकाळच्या बारी म्हणला. डेऱ्याचा आवाज काय होता त्या डेऱ्याचा आवाज घुमाचा मध्ये घुम घुम आवाज होता आणि ती राधा ताक करीत होती. आणि आता कृष्ण भगवान राधेने बघितलं नाही. तिकडे वेदले राधेचे नयन विसरली गोरस मंथन रित्या डेऱ्यात रवी घालून घुसले. मंथन करता विसरून गेलं असं एवढं देवावी स्वभाव लागतो. तेव्हा देव बघ भेटतो देव गवतो नाही तर काय देव गवत नाही बरं का. एवढं देवा असताना मला कोणी उठला घातल्या टोप्या कार म्हणजे नाही मिस्त्री गेला तर पुन्हा मला देव भेटा. आता कसा भेटतो असा देव भेटतोस तो इथे या वस्तीला पण पोचले पाहिजे. तेव्हा राधेने म्हणला रिकाव्या डेऱ्यात
रवी सारखेच मंत्र करतात रेकेवाडीवर का दिली का हा. श्रीहरीने मोहिले मन नाटवे देह घ्या अभिमान वृत्ती गेली मग अरे ब्रह्मानंद सागरे मन महिलेवर असतं रे देहावर माणसाचा विश्वास नसतो भान राहत नसतो हं. समरस झाली आत्मप्रकाशी नाटवेची दिवसनिशी लवण मिळता जळाशी परी तैशीच झाली पाण्याच्या बाहेर मस्तकाला मासे तरपड कशी उठते तशी राहण्याची अवस्था झाली होती कृष्ण दिसत नव्हता न लगे पातया पाते वृत्ती आकर्षल्या रामानाते हृदयी दाटोने आनंदे भरते आपण देवाला बघितलं की खाल्ली बापडी वरी व्हायला तयार नाही अशी राहण्याची अवस्था झालेली आहे भक्तावर राधा सुद्धा कृष्णाकडे चक्र बघू लागली तो खडखडा वाजे डेरा सासू धावून आले द्वारा सक्रोध बोले त्या अवसरा राधेला खडखड वाजू लागली राधीसाचं दावत आलेले काय वाजतंय कागे म्हणत ते शिरिक्त पात्र काय गे गेले तुझे नेत्र काय ग नाही एक ते तुझे श्रोत्र रिता डेरा खडबडी करती का तू आणि डेरा खडबड वाजू लागलाय ते आता राधा माझ्या राधेला तुझं कुठे गेली चित्त म्हणली अशा राधेकड म्हातारी कुर्दानं म्हणू लागली राधा म्हणे ऐका मामीशी डेरा धडकी फुटका असे रिता घुसळून पाहत तसे तगेल की न तगेल म्हणून या राधा म्हणते डेरा फुटका का चांगला मी म्हणले रवी हलवून बघते म्हणून पुन्हा ताक करावं म्हणते म्हणली अशा तर म्हातारीशी राधा उत्तर देऊ लागली राधा म्हणे ऐका मामीशी डेरा धडकी फुटका असे सासू म्हणे मन नाही स्थिर तो द्वारी उभा श्याम सुंदर वृद्धा म्हणे जे तुझे चित्त वेगळं खंजनाक्षी झाले मला सासू म्हणते कृष्ण भगवान म्हणला चित्त तुझं म्हणे फिरे नाही अशी राधेला उत्तर देऊ लागले वृद्धा म्हणे कृष्णाशी कारे तू येते उभा असशी यरो म्हणे आम्ही खेळतो विदिशी तू का दवडीशी खेळडे म्हणते कृष्णा तू काय तो भरला त्यावेळेस आता कृष्ण भगवान उत्तर दिलं ए म्हातारी तुझं काय मला बोलायचं काम आहे म्हणून आम्ही तर खेळतोय आणि तुझी एवढी दम द्यायची काय करत आहे वाकडे तोंड करून वृद्धेशी ओढावी जगजीवन वृद्धा दावे क्रोधे करून पळे मनमोहन तेथून म्हातारी त्या कृष्णाच्या पाठीमागे कृष्ण भगवान निघून गेलेले घरी नंदासवे जेवीला तो 2 प्रहर दिवस झाला पुढे घेऊन सावळा यशोदा निजे मंचकावरे कृष्ण भगवंताने नंदराजा जेवले एक ठिकाणी देवाने भक्त तर एक ठिकाणी जेवत होते त्याचा किती आनंद सुरू आणि ती आता राधेना यशोदीना मंचकावर माझी पलंगावर घेऊन असा कृष्ण भगवंताला म्हणे कृष्णा खोडी न करी जाऊ नको कदा बाहेर पुढे येऊन पुतणारे सावकाश करू माझ्या बाबा करू नको रे घोड्या किती घरांना ऐकावे किती घरांना कोणाला सांगावे आणि तुझ्या घराने मी किती ऐकून घ्यावे तो इकडे राधिका सुंदरा उदका आली यमुना तिरा मनी म्हणे यादवेंद्र कधी आता भेटसी पाण्याची गागर घेऊन आणलंय ए भगवंता अरे मला कधी भेटशील तुझी माझी ही भेट कधी होईल माझा प्राण त्याची वेळ झाली वस्त्र लावून या नेत्रा स्पंद तोबी राधा सुंदरा म्हणे गुण समुद्रा जगदुदरा प्राण देईन आता मोठे माझ्या नाखूस करे फुंदू लागली आता भगवान माझ्या भगवंता माझ्यामध्ये कान तर पडावा असं निज भक्ताची सदैव काळजी लागते बघा निज भक्ताला देवामध्ये जर भक्तामध्ये जर अंतर पडला गेले भक्त रडतोच जगन्नायका जगजीवना यमुना जीवनी देईन प्राणा माझ्या वेदका मनमोहना तुझ्या चरणांतले ए मनमोहना या जीवनामध्ये या यमुनीमध्ये माझा प्राण त्याग करी म्हणली तुझी माझी जर नाही भेट झाली तरी एवढा उधार अंतकरणाचा भक्तांचा व्हावा लागला आयशे राधेचे अंतर जाणून या करुणाकर हळूच उठून या सर्वेश्वर यमुना तिरा पातला अंतकरण जाणलं आराधीचं अंतकरण ओळखलं भगवान असणारे उठले प्राप्त काळी आता चट म्हणून उभारले तो झाली खरी दुपारी तुझे कोणी नसे यमुना तिरी सवे गे येऊनी मुरारी धरलेली निरीना नाराधेचे या राधेच्या मनाची विच्छा भक्ताच्या मनाची विच्छा परिपूर्ण देव करतो राधा म्हणे चक्रपाणी संसारा माझ्या पाडिले पाणी माझे नाव रूप बुडविले जेणे संसारावर पाणी पडलंय परमार्थ बी नको आणि संसार बी नको दोन्ही गोष्टी माझ्या जर आंधळ्या होत असल्या तरी भगवंता आणि तुझ्यामध्ये माझ्या काय करू रे भगवंता तो दिसतोशी किशोर तुझी करणे गगनाहुनी थोर विपरीत तुझे चरित्र ब्रह्मादिका कळेना तू कसा आहे म्हणजे दुसरा लहान तरी तुझी करणे आगाला रे भगवंता तू असा असताना भगवान
तू काय रे म्हणला प्रत्येकाचं मन मोहित करणाऱ्याचा भगवंता जागी झाली नंतर आणि तो पुढे न दिशे कैवल्यदानी म्हणे कोठे गेला उठून कळी येऊन यशोदी म्हणते कृष्ण उठून कुठे गेला आता यशोदा आपल्या अंगणामध्ये आले. श्रीकृष्णाचा माग काढीत माता चालेली शोधित जयशी वेद श्रुती निर्वाण पंत सूक्ष्म काढीत शोधून शास्त्रांच्या भगवंताचा माग काढला मागवा भगवंताला शोधलं तशी आता यशोदा सुद्धा यमुना तिऱ्याचा माग काढा लागला. यमुना तीरा आली यशोदा तो उभी कृष्ण आणि राधा राधा म्हणे सच्चिदानंद आली माया तुझी पै. अरे भगवंता तुझ्या आई आली रे यशोदा. राधा म्हणते कृष्णाला काय करता तू विचार बरोबर का अशी राधा म्हणू लागली. आता तुझा आणि मज येते ताडण करील सुहसते तो यशोदा म्हणे हरी ते कैसे तू ते वाटते पै. मला बी मारेल तुला मारेल म्हणले. आता इथं काय अवस्था करावी. तो हरी स्पुंद स्पुंदोनी रडत माते मी भीतीच होतो खेळत हिने माझा कंदुक सत्य उचलून आणला. गल्लीमध्ये खेळत होतो आणि माझा चेंडू घेतला आणि हिनं चेंडू घेऊन आलेले. मी रडत लागलो पाठीशी माते कंदुक आहे इजपाशी तो देवी म्हणे रसिकेशी लोळणी येते घातली. माझा चेंडू असा राधेपेशी आहे हिनं चेंडू लपवलेला आहे. राधेशी म्हणे यशोदा का ओरडविशी गोविंदा नसतेच अपवाद सदा बाळावरी घालताले. काय चेंडू लपेला तू आणि नाचणारा हार बाळावर घेता तुम्ही अशा खोडकर गवळणी आणि नसणारा हार माझ्या मुलावर घेता का. राधा म्हणे ते वेळी मामीशी अकल्पित घेतो किटाळी चेंडू नाही मज जवळी नसती चाळी घेतो हा. म्हणते आई माझ्या म्हणजे चेंडू नाही म्हणजे नसणारी हार माझ्यावर घेतो कृष्ण. कृष्ण म्हणे मातेशी झाडा घेई तू इजपाशी चेंडू निघेल्याने शियशी जणी राधेला म्हणतो इथं झाडा आहे इथं झाडा घे म्हणजे चेंडू घ्या पैसे द्यायला पाहिजे. राधिका गदगदा हाशे वस्त्र चौकडे झाडे तसे सच्चिदानंद परमपुरुषी थोर केले लागव. झाडा किती भगवंताने लागवी रूपाने काय केलं. घेतला नसता एकाएक अवचिता पडला कंदुक गदगदा हाशे वैकुंठनाथा चेंडू खाली पडला. तिच्या निर्यातून चेंडू खाली पडल्यानंतर कृष्ण भगवान गदगदा असू लागली. राधा अधोमुख पाहत म्हणे याची करणे अद्भुत अष्टभावे सध्या तिथं राधा झाली याची करणे अद्भुत आहे. काय करील कणाला सांगता येणार नाही. देव आहे आनंद प्रमाणाला उतरेल जास्तळीत पुन्हा रचवील. देव करीन दृष्टी वाकवली तिकडे पाडीन प्रमाणाच्या उतरणे एका क्षणामध्ये उतरणे पडते. त्यांना विचारू काय झोप लागायला काय करायचं चाल थोडं चल. किती 5 वर्षाचे ताने बाळ त्यावरी घेता नसतीच आळ टाकून जावे गोकुळ या लोकांबेने लागले. आता मी गोकुळ सोडावं का जावं का राहावं काय करायचं. प्रत्येक वेळेने घरांना अन्न मिळत मी आम्ही राहू का अशी अवस्था झालेली. सद्धतीत माया झाली अष्टभावे पूर्ण दाटेली कडेवरी घेऊन वनमाळी माया चाललेली मंदिर. आपला कृष्ण काक्याला घेतला सदगतीत असताना यशोदा झाली आणि आपल्या घरी कडे घेतला ब्रह्मांड नायक करी झेली तसे कंदुक वारंवार माया देख मुख चुंबित हरीचे. कृष्ण काकाला घेतलाय वारंवार चेंडू कृष्ण भगवान. राधेने घटी भरून जीवन आघाराशी गेली पद्मनयना पूर्ण ब्रह्म वैकुंठ राणा म्हणे कळले राधेशी. खरं काय ती भगवान कोण आहे. अखंड ब्रह्मांडचा नायक असणारा भगवंत आहे आणि त्या भगवंताचं मी भक्तीचे भावाना त्याची भक्ती करीन. लोकात फुटून येते शब्द नित्य भोगीत परमानंद सोडून याविषयी भेद निजबोधा पावले. भक्त काय करत नाही. भक्ती केलेलं कोणाला कळत आहे भक्त भक्ती खोलूच नाही. ज्या भक्ताने भक्ती केली या भक्तीचा प्रचार नको आहे. आता मग आताची भक्त मी किती छान म्हणून दाखवणार माझी भक्ती कशी आहे म्हणणार अशी भक्ताला भक्त. राधा केवळ निज भक्ती 30 वर्ष झाला जगतपती अनंत जन्मीचे तपनिशी ते एकदाची हे हाताला नाही तरी हे हाताला कळू दिलं म्हणजे त्याला भक्ती म्हणतात. उगा भक्ती का भक्ती केवळ एवढं भक्ती नसते. पाठच्या अरबिल्लीच्या पोरीनं भक्ती केली बेलाच्या पोरीनं भक्ती केली 12 वर्ष रुसला कळू दिली नाही. वनाला कधी सडा सारून रांगोळी करायची पुढे आता निघून जायची आणि ह्याला भक्ती म्हणते ती भक्ती. ते इंद्राची इंद्राने हिने विष्णू अभिलाषेला म्हणे सप्तजन्म तप घोर करून चक्रपाणी. तिच्या मनामध्ये इच्छा होती त्या इच्छेचं पूर्ण करण्याकरता चंद्रसेनेच्या कृष्ण भगवान गेली होती. कधी गेली होती. आईराव महाराजांनी घेऊन गेली होती. आईराव महाराजांनी घेऊन
तिथं असताना भगवंताने रामप्रभूने वचन दिलं होतं कृष्ण अवतारामध्ये तुमची विचार वही पूर्ण करेल. तेव्हा ती चंद्रसेना होती. काय होती? चंद्रसेना होती. आणि तिचा विचार पूर्ण करण्याकरता भगवंताने अवतार धारण केला. कोणाचा अवतार धारण केला? कृष्णाचा अवतार धारण केला आणि तिची इच्छा पूर्ण केली. इकडे माया म्हणे मुरारी जाऊ नको तू बाहेर, चोराचाही आळ तुझवरी घेती सुंदरी गोकुळच्या. बाहेर जाऊ नये कृष्णाने, नको 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 झाल्या मला, गोकुळ सोडायची वेळ आली. तू बाहेर जर गेला तरी नसणारे गवळण तुझ्या राळ घेतली. गवळणीस म्हणे यशोदा चोरी करीतो म्हणता गोविंदा, तरी सनगावरी मुकुंदा धरून एकदा आणा. त्यावेळेस यशोदा सांगते तुम्ही सगळ्यांनी गावाला मला सांगितले याला धरा आणि माझ्या याला घेऊन या. कृष्णाशी धरावाया गवळणी जपत असता दिन रजनी, तो एकी लागी चक्रपाने गोरस बक्षिता सापडला. त्याला भक्तीत धरावं लागतंय. बघून देव गवतोय का? तसं देव गवतोय काय? अरे अनेकाला गाव नाही, अनेकाला गाव नाही. कितीतरी वर्ष तपश्चर्या केल्या, कितीतरी वर्षी. ही स्वामींना किती वर्ष तपश्चर्या केली? 60,000 वर्ष तपश्चर्या केली. ती बी लोकांना हरभरे खाऊन केली, एका पाय उभारून केली, नाही देव सपाला. कशामुळे सपाला नाही? देवाला भाव लागतो. भाव बळ्याकडे येडच ना कळे आणि करत तेडे आवडे दैसा हरी. एकलाची निघाला घरात दधी भाजन वरुणी फोडीत, मुखे करुणी दधी बक्षित वैकुंठ नायक निजलेले. भगवंत असताना आपल्या एकट्याच घरामध्ये असताना जेवण करायचा, दही दूध खायचा, असा असताना भगवंत करू लागला. दधी चर्चित वदन दिस परम शोभायमान, तो अकस्मात गवळण येऊन करी धरिले हरिशी. दही दूध खात होता, अचानक तिच्या हाताला धरलेला आहे. चाल रे तुझ्या मातेपाशी म्हणून ओढून आणला बिदिशी, सांगे समस्त गवळणीशी काय ऋषिकेश सापडला. आता कृष्ण भगवानाने धरला मोठे मोठे म्हणला यार का तसं गवत नाही गवळ रे, तसा गवत नाही. त्यांना भावाला धरवतोय गवळल्या हाताला धरून आणलं. जे जे गवळण येई घरातून तिचे हाती एक एक कृष्ण लक्षानुलक्ष स्वरूपी पूर्ण एकीसारखे चौकडे. हातामध्ये कृष्ण दिसू लागला. आता किती कृष्ण? लक्ष कृष्णाची रूप झाली. पंचवर्षी सावळ्या मूर्ती एकसारखी खापरे होती, दधी मुखी माकली निशिती ओढून नेती मायेपाशी. 6 वर्षाची मूर्ती चौकड सगळ्याच्या हातात दिसत लागली. आता कोणाला कृष्ण म्हणायचं? आज सगळ्याचा तोंडाला मिळू लागलं दिसत लागले. आता कृष्ण म्हणायचं कोणाला? यशोदेपाशी आल्या सांगावा यातून तीज कडेवरी असे का नाही, तटस्थ होऊन या माया चौकडी लोके. यशोदेकडे घरात सांगायला ते कृष्ण तुला झाला म्हणून. आणि कृष्णाचा यशोद्या काकाला तिला आलेल्या कोणा म्हणाला कृष्ण तर काकाला दिसतोय आणि हा फक्त कृष्ण हाताला धरून गेला. अरे भगवान ते लागेल रूप कधी करणार नाही. देवाला धारायचं नंतर भक्तीने धरावं लागलं. जिकडे पाहे तिकडे कृष्ण असंख्यात स्वरूपे परिपूर्ण, बोलावयाशी वचन ठाव कोटे असे ना. ठाऊच नाही बोलायला मला, जिकडं पाहिजे तिकडं कृष्ण लागला. मागे पुढे यशोदा पाहत ते अवघा व्यापीला जगन्नाथ, तो प्रमानंद सुद्धा देत नाही अंत स्वरूपाशी. आकाश बघितले, पृथ्वी बघितले, कृष्ण दिसू लागलाय. पाहे माया पाहे घरात बाहेरी, पाळणा आणि ओसरीवरी अवघा कृष्णाची निर्धारी माया देवी पातशी. रस्त्या कृष्ण वस्तीला कृष्ण, चौकड बघल तिकडे कृष्ण. देवापाशी एक बैसलासे डोलारी, एक खदखदा असे, एक तो पाळण्यात रडत असे स्तन दिसू अशी अवस्था झाली. एक कृष्ण घरात जेवी तसे, एक अंगणी रांगे हाशे, एक स्तनपान करतेसे माये पुढे निजलेसे. आईला स्वतः नाही आपलं चौकड बघत तिकडं आकाशात बघितलं कृष्ण दिसू लागला. एक अंगणी गडबडा लोळत, एक देहावरी धुळी घालीत, एक पदरी धरून ओढीत माते लागी ते यशोदा समाधिस्थ स्वानंदे ब्रह्मा भरलेशे गोविंदे, विश्व कोंदले ब्रह्मानंदेन दिशे. माया जो खाली घाली दृष्टी तो कृष्ण रूप दिशे सृष्टी, अवघाची विश्वंभर जग जेटी तुझे विने. सकाळ गवळीने तन्मय झाल्या, ठाव नाही घराने गावया गेली, देहवा विसरून यानं दिशे माया. अवघा भरला हरी एक, वेदांचेही मावळले तर्क, शास्त्रे भांबावले देख. कळली नाही कुठेच भांबावली ती सुद्धा. 16 इकड भांबवल्या, 6 जणी भांबवल्या, 8 रवी भांबवले. काय कळलं? आणि आपल्या घरात निघून गेले. कवनाशी सांगावे घराने सर्व आपले नारायणी राहिले, सर्वांचे बोलणे
भगवंत सगळे आपलाय आणि गारानं कोणाला सांगावं. एकीकडे एक गोपी पाहती तव त्या अवघ्याची कृष्णमूर्ती नाही स्त्री पुरुष व्यक्ती कृष्ण दिसू लागलाय. आता कुणाला घालून सांगायचं कुणाचं कोणता कृष्ण म्हणून ओळखायचे आपली अवस्था झालेली. न दिसते लोक गोकुळ अवघा एक गणनिळ पूर्ण ब्रह्मानंद निर्मळ अचल अढळाव्यय. एक मला आनंद होतो की काय होतो एवढ्या गोकुळाला हे आपलं त्यानं किती भक्ती त्या गवळींची म्हणायचं किती प्रेम सगळंच विश्वरूप दाखवलं त्यांनी. सगळं भगवंत दिसू लागतं कृष्ण दिसू लागतं म्हणजे किती आनंद किती जन्मी भक्ती केली असं. योगी करीती अष्टांग साधन त्याशी नवे आयुष्य दर्शन साधिती पंचांगी साधन त्याशी केली पर त्या भगवंताचं रूप दिसलं नाही. ही गवळणी आज सगळं विश्वरूप केले म्हणजे गवळीने किती पुण्य केलं सर. तीर्थे करिता परमश्रमले जे शास्त्र श्रवणी बहु भागले त्याशी या सुखाचे सोळे कदा कळेन लाभते. सुखाचे सवळे कुणाला लागतात का. अहो कुणी उलट टांगून गेलं घरे कपारात गेलं तर ही सुख असताना भगवंताचं कोणाला दिसलं नाही. धन्य भाग्य गवळ्यांची त्रिशुद्धी लाविली केवळ पूर्ण समाधी निरसल्या सकळ आदिव्याधी ब्रह्मानंद भाग्यवान असणारे गवळे आहेत म्हणला. आणि या गवळ्याला सगळ्याला समाधी गवळ्याचा लागली. निरसला सकळ भेद होतील सकळ गोविंद गवळे याचे पुण्य आगाधन समाय ब्रह्मांडे. पुण्य आगाय म्हणला. राम अवतारावधी वाढणाऱ्या होते आता गवळी झाल्या म्हणतात. आज पुरे म्हणून तेवढं देतो म्हणला. आयशे जाणून कृपानिधी म्हणे अवघ्याशी लागली समाधी आता हे वितरतील ब्रह्मानंदी अभेरूपा भक्तांना सगळ्या समाधी लागलेली आहे आणि ही समाधी आता कवा उतरेल असा ब्रह्मानंद स्वामीला. मग आयशा प्रेमळ निश्चिती मज पुन्हा कैच्या मिळते मी वेदलो याचे भक्ती कायशा मुक्ती यापुढे. या भक्तीला वेदलो आता पुन्हा काय होईल. याचा देहभाग गेला विरून हरिने योगमाया घालून आपली रचना संपूर्ण झाकली हे ते दवा. भगवंताने आपली योगमाया घातली आणि पुन्हा भगवंताने सगळं जातं म्हणलं चित्तवरती भाऊ निघून गेलो. एकलाच मायेपाशी उभा असे कृषी ऋषिकेशी मौनेची गवळणी गेल्या ग्रहाशी बोलावा शिकावं नाही. कृष्ण भगवान एकटा दिसला एकटा दिसू लागला दिसला काय नाही काकेला सर्वही व्यापले यादवेंद्रे बोलावया नाही दुसरे सच्चिदानंद सर्वेश्वरी थोर लागवे. भगवंताने सगळी प्रत्येक आकाशी आपला म्हणला बोलायला ठेवूच नाही म्हणला. एवढे भगवंताने लागेल हरे विजय ग्रंथ थोर हे जे कृष्णावेणी वायसाचार भक्ती कन्यागती सादर भाविक नर धावती. भक्तावय हरिजय ग्रंथ कसा आहे तरी म्हणला प्रत्येक भक्ताचं मनोरथ पूर्ण करावा. हरिजय ग्रंथ आहे आणि त्याची कथा कशी आहे तर म्हणला आधी श्रेष्ठ कथा आहे अमृतमय कथा आहे. ती कथा ऐकावी आणि आपला तरा या भक्तीने कथा ऐकून घ्यावी. हे तिच्या आरती बुडी देऊन जे सदा करीते अगमर्शन ते मायेस मागे लोटून पावती पूर्ण ग्रंथ मध्ये एक चंद्रभाग आहे एक भीमा नदीचं तीर आहे एक वडाव आहे असा असणारा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये बुडी देवी आंघोळ करावी आणि आपला सुद्धा आपला नाहीच करून ब्रह्मानंदे विनवी श्रीधर पुढे रसाळ कथा असे परिकर संत श्रोती व्हावे साधक कृपा करुणी मजवरी. ब्रह्मानंद स्वामीला असणारे मला श्रीधर स्वामी असणारे इनवितात. ही कथा असणारी म्हणला सुंदर आहे पुल्ल्या आधेमध्ये कथा इतकी रसाळ आहे तुम्हाला झोप सल्ला नाही. इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत चतुर्श्रोते परिसोत अष्टमाध्याय गोड हा. गोपाल कृष्ण भगवान की जय.